सुरेश कलमाडींना चंद्रकांत पाटलांकडून श्रद्धांजली. सुरेश कलमाडींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ताकद अनेकांना मिळत असते, पण व्हिजन आणि दृष्टी नसली तर त्याचा योग्य उपयोग होत नाही. त्यांना मोठी राजकीय ताकद मिळाली होती आणि त्यांच्याकडे स्पष्ट व्हिजन आणि दृष्टी होती, आणि हीच दृष्टी असल्यामुळे त्यांनी शहराच्या विकासासाठी त्या ताकदीचा प्रभावी वापर केला. बालेवाडी स्टेडियमसारखी भव्य सुविधा त्यांनी उभारली आणि आज देशातील लाखो खेळाडू तेथे खेळत असतात. पुणे फेस्टिवलसारखे उपक्रम त्यांनी उभे केले. पुणे शहराच्या विकासात त्यांचा वाटा अतिशय मोठा होता. ते आजारी असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना भेटत राहिले आणि त्यांना मार्गदर्शन करत राहिले. माझ्या वतीनं, पक्षाच्या वतीने आणि शासनाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वर्गीय सुरेश कलमाडीजींना विनम्र श्रद्धांजली. राजकारणामध्ये ताकद बऱ्याच जणांना मिळते, पण व्हिजन दृष्टी नसली तर त्या ताकदीचा उपयोग अवतीभोवतीच्या लोकांना, शहराला व्हिजन नसल्यामुळे मिळत नाही. सुरेश कलमाडीजींच्या बाबतीमध्ये त्यांना ताकद ही राजकीय खूप मिळाली आणि दृष्टी असल्यामुळे पुणे शहराचा विकास करण्यामध्ये त्यांनी ह्या ताकदीचा खूप उपयोग केला. म्हणजे एक बालेवाडी स्टेडियम जरी आपण म्हटलं, जे तयार झालं आणि वर्षानुवर्ष देशभरातल्या, जगभरातल्या खेळाडूंसाठी ते एका अर्थाने उपयोगी स्टेडियम ठरलं. मग पुणे फेस्टिवलसारखा विषय असेल, आणि त्यामुळे पुणे शहराच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान मोठं होतं असे कलमाडीजी. आणि आश्चर्य म्हणजे की आजारी होते, व्हीलचेअरवरून फिरायचे, आजारी होते तरी लोकांना भेटायला बोलवायचे, चर्चा करायचे, काही ना काही सुचवायचे. अशा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ॲक्टिव्ह राहिलेल्या सुरेश कलमाडीजींना मी माझ्या वतीने, शासनाच्या वतीने, पक्षाच्या वतीने विनम्र श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.